पतिव्रता धर्म पाहाव ती म्हणता मी पतिव्रता धर्म पाहाव माझा. मी तुम्हाला पतिव्रता धर्म सांगायला आले का? कारण अनेक प्रकारच्या स्त्रिया समाजामध्ये त्यामध्ये उच्च टोकाला असणारी पतिव्रता. कोणत्या कोणत्या स्त्रिया आपल्या टायमात सांगू आपण. ऐका, एक व्याभिचार स्त्री आहे. कोण आहे? एक व्याभिचार स्त्री आहे. नंबर 2. दुसरी कोण? एक शत्रू पत्नी, एक व्याभिचार पत्नी, एक शत्रू पत्नी. कोणती पत्नी? शत्रू पत्नी. तिसरी अर्थ पत्नी. चौथी कामना पत्नी. 5वी धर्म पत्नी. 6वी मोक्ष पत्नी. 7वी पतिव्रता. विठाला विठाला व्याभिचारी पत्नी कोण? ही सर्वात कनिष्ठ आहे व्याभिचारी पत्नी. व्याभिचारी पत्नी सर्वात कनिष्ठ आहे. अशी आपल्या भारतात घडलेली घटना आहे. एका साधूने तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यावर त्याला फळ मिळालं. फळ मिळालं होतं. देवाने सांगितलं हे फळ घ्या, हे फळ खा, तुम्ही 200 वर्ष जगा. किती वर्ष? 200 वर्ष. तो म्हणला मी साधू आहे, साधूला एवढा जगायची गरज नाही, साधूला जगत नाही. साधू जास्त वेळ शरीर धारण करीत नाही, लवकर सोडून जातात. मला एवढं काय करायचं? 200 वर्ष जगून मी काय करणार? माझा परमात्मा संपलेला आहे, मला आता जगायची इच्छा नाही. तो म्हणला आपल्या राजाचा नगरचा राजा जो आहे त्या राजाला हे फळ द्यावं. राजा चांगला आहे, राजाला फळ द्यावं. ते साधू आले म्हणे बा महाराज हे फळ तुम्ही खाल्लं तर 200 वर्ष तुम्ही जगाल. हे फळ तुम्ही खा, तुम्हाला 200 वर्ष आयुष्य लागेल आणि प्रजेचं फार मोठं कार्य होईल. राजाने फळ घेतलं. बरं राजा विचार केला मी 200 वर्ष जगणार, माझी बायको मिळव मग काय करायचं? माझी बायको लवकर मारणार, मी 200 वर्ष जगणार. त्याच्याविषयी असं उलट करू आपण. काय हे फळच बायकोला देऊन टाकू. आपलं काय प्रेम होतं ना, पत्नीवर प्रेम असल्यामुळं फळ दिलं पत्नीला. ते सांग हे फळ घे, 200 वर्ष जगशील, हे फळ खा. तिने इथं फळ हातात घेतलं. म्हणजे ह्या राजावर माझं प्रेम नाही. आता मी इथं राहिले म्हणून राहिले, लाजकाज राहिले, नावाच्या लाजकाज राहिले, आई बाबाच्या लाजकाज राहिले नाही तर याचं माझ्यावर प्रेम, माझं याच्यावर प्रेम नाही. तिचं प्रेम प्रधान हो. कोणच्या हो? ती म्हटली मी जगून काय करणार, प्रधानजी जगला पाहिजे. तिने ते फळ दिलं. कोणाला? प्रधानजीचं. आता प्रधान तरी खावा का नाही? याचं फळ त्या वेश्येवरती. कोणावरती? प्रेम. कोणाचं? याचं प्रेम त्या वेश्येवर. तुम्हाला मी खाऊन काय करणार? वेशा जगली पाहिजे. हा फळ घेऊन गेला त्या वेश्या दिलं. ए बाई हे तू फळ खा, 200 वर्ष जगशील. ते म्हणजे 200 वर्ष जगून हे धंदे करू का? 200 वर्ष जगायची आणि असले धंदे करायचे, वेशावृत्ती करायची. एक तर नशिबाने हे नको ते धंदे वाटायला आले तर ते 200 वर्ष करायचे. ते म्हणजे काही कामाचं नाही. मग हे फळ आपल्या देशाचा राजा काय आहे? उत्तम राजा आहे, उत्तम प्रजेची देखभाल करतो, त्यांना मिळालं पाहिजे. तिने फळ आणून पुन्हा दिलं. कुणाला? महाराज हे फळ तुम्ही खा. राजा चक्र दिलं. मला असं कसं हे फळ फिरून माय का आलं कसं? मग काही तलवार काढले. बायकोला बोला बोल मी दिलं फळ कुठे? आता तलवार पाहिलं तिच्या ध्यानात आलं. फळ पाहिलं. आता का आपलं इथं उघडं पडलेलं. माझं प्रधानजी वरती, प्रधानजी फळ कुठे? म्हणलं मी कुठे दिलं? वेश्याला दिलं. आणि वेश्याने फळ दिलंच होतं. त्या दिवशी त्या राजाला असं वाटलं धिक्कांच धिक्कांच, काय माझं जीवन आहे, फुकट माझं जीवन आहे, काय माझ्या जीवनाला अर्थ नाही. जर पत्नी प्रेम करत असेल आणि ती जर व्याभिचारी असेल तर त्याच्याऐवजी घर सोडून गेलं बरं. राजांनी राजाचा त्याग केला आणि निघून गेला. नवनाथांमध्ये महाराज म्हणतात ते समिती झाले. आणि जे भ्रतरीनाथ, कोण? भ्रतरीनाथ. त्या भ्रतरीनाथाने 2-3 नंतर ग्रंथ लिहिले. नीती शतक, वैराग्य शतक, शृंगार शतक अशा 3 ग्रंथ त्यांनी लिहिले त्याच्या जीवनामध्ये. ही जी पत्नी आहे, कोणती पत्नी आहे ही? व्याभिचारी. ही सर्वात कनिष्ठ स्त्री आहे. नंबर 1. ह्याच्या पुढची पत्नी कोणती आहे? महाराज म्हणतात शत्रुपत्नी. शत्रुपत्नी. शत्रुपत्नीले केले मोठे काम. त्यांचं गणच जमत नाही, जमताना सुद्धा जमत नाही. काय आपल्याकडे काय गण म्हणतात? काय? एक राक्षस गण. एक काय असतो? नवऱ्याचा असतो मनुष्यगण, तिचा असतो हा राक्षस. त्या नवऱ्याला आयुष्यभर सुख लागून देत त्यांचा सारखा झगडा, सारखा झगडा, सारखा झगडा, सारखा झगडा. एक दिवशी दोघा नवरा बायकोचा झगडा. एक माणूस म्हणला अरे तुमची काय आयुष्य गेला भांडणं करून, मग तुम्ही अलग का होत नाही, तुम्ही घटस्फोट का घेत नाही? की म्हणजे मी कशी घेईन, मी याची धन केल्याशिवाय कशी जाईन? काय म्हणते? मी याची धन केल्याशिवाय म्हणजे तिला याची धनच करायची. काय करायची? ही पत्नीच आहे. ही कोणती पत्नी आहे? शत्रुपत्नी.
तिसरी कामना पत्नी. कामना पत्नी म्हणजे तिचं एकच काम. हो कुठे झाले? बाजारात झाले का? हे आणा ते आणा ते आणा ते आणा, फक्त आणा, दुसरं काय नाही काम. फक्त इच्छा करणं, हे आणा ते आणा ते आणा म्हणून. बघा तुम्ही म्हातारपणी माणसं म्हातारी जाईल ना, बाय माणूस का बाय माणूस म्हातारी त्याची मान कशी हलते बरं का, सारखी अशी हलते. 70-75च्या पुढे म्हातारी गेली का मान हलायला सुरुवात झाली. कशी? गड्याची मान कशी हलती? हे आणा ते आणा ते आणा. पैसे नाही पैसे नाही पैसे नाही पैसे नाही. म्हणजे इथं आयुष्यभर महाराज हे आणा ते आणा ते आणा ते आणा आणा म्हणजे आयुष्य ही कामनी पत्नी. चौथी पत्नी अर्थपत्नी. अर्थपत्नी म्हणजे कोण? अर्थपत्नी म्हणजे फक्त पैसा पाहिजे, जी पैसा पाहून आलेली आहे आणि पैशासाठीच राहते. तिचं नाव अर्थपत्नी. तिने काय नसतं पाहिलं, सौंदर्य नसतं पाहिलं, काय नसतं पाहिलं, काय नसतं पाहिलं. हिला फक्त अर्थ पाहिजे, पैसा पाहिजे बस. एका पोराचं लगीन जमाने मला 3 वर्ष पाहत होते. 3 वर्ष ही नवरी बघ ती नवरी बघ ती नवरी बघ ती नवरी बघ ती नवरी बघ. 2-4 वर्ष लग्न नवरी पाहून झालं. शेवटी तो मला काकाला सांगितलं, मला काका मला तुम्ही तरी नवरी बघा, आता मला भेटा तुम्ही तरी बघा. मग काका लागला फिरायला पुढं आणि झालं महाराज वर्षाभराने ते पोर भेटल्या का? अरे लगीन झालं का? नवरी पाहिली होती ना, पसंत झाली होती ना? मला झाली होती. मग झालं का लगीन? मला नाही. का? नवरी कुठे होती? मला तिने काकावर लगीन केलं. कोणाबरोबर? तिने काकावर लगीन केलं. काका का माल होता हिच्या का काय नव्हता? अशा बऱ्याच नवरी आहेत महाराज, माल पाहून गेलेले आहेत महाराज. ही अर्थपत्नी. ही कोणती पत्नी आहे? जोरी चाले धंदा, जोपर्यंत धंदा चालू पैसा पाणी आहे महाराज, ती अर्थपत्नी. या सर्व कनिष्ठ पत्नी. याच्यापेक्षा श्रेष्ठ पत्नी कोणती? धर्मपत्नी. धर्मपत्नी. धर्मपत्नी कोण? जी आपल्या नवऱ्याला धर्म करायला लावते ती धर्मपत्नी. आपल्या नवऱ्याने धर्म करावा असं, पण ते पण विचित्र आहे महाराज. सगळ्यात अशा नवऱ्याने, मी अशा किती नवऱ्या पाहिल्यात का नवऱ्याने माळ घातली का हिचं डोकं उठत. हो, नवऱ्याने माळ घातल्यावर अंगावर राखील घेऊन ओतून घेणारा नवरा सुद्धा मी पाहिले. तू माळ काढतो का नाही तर फाशी घेईन अशी म्हणणारी नवरी सुद्धा पाहिली. आणि नवऱ्याच्या गळ्यातल्या माळा काढणाऱ्या सुद्धा बाया म्या फक्त कुठं पाहिल्यात, त्यांचे पत्ते मला विचारू नका. धर्मपत्नी कोण? महाराज म्हणतात धर्मपत्नी तिला म्हणतात जी आपल्या पतीकडून धर्म करून घेते. जरी पतीला आवड नसली तरी धर्म करते. त्याला इच्छा नाही पती स्वयंपाक नाही केला का कीर्तनला जायचं मागे स्वयंपाक जेवायला आहे तिकडं, त्याला जख मारून जायला लागत. कुठं? एक सांगतो एक धर्मपत्नीची गोष्ट तुम्हाला. काय झालं? एका माणसाला असं देवाची मोठी एलर्जी. सप्त्याला, गणपतीला, नवरात्रीला कधीच वर्गणी देणार. जर कोणी पोरं वर्गणी मागायला का म्हणणार, जर का माझ्या दारात आला तांगड्या तोडून टाकेल, बिलकुल नाही जमणार, बिलकुल देणार नाही. बायकोला वाटायचं आज एवढं कमवलंय आपण, याच्यातला थोडा भाग देवाला गेला काय होईल? तो म्हणा बिलकुल नाही, कुठं आपण नदीत फेकून देऊ पण देवाला नाही द्यायचं. बोला आता. पण या बाईला वाटलं माझ्या नवऱ्याकडून थोडा तरी धर्म व्हायला पाहिजे. सप्ताह बसला किंवा नवरात्राचा उत्सव होता, देवी बसली. तिला वाटलं आज इथं सगळे नवरात्रीच्या उत्सवामध्ये पंगत आहे संध्याकाळी, आपल्या पंक्तीमध्ये आपले पण 5-6 बायला तांदूळ जायला पाहिजेत. पण हा काय कोणाला नेऊन देत नव्हता. मग हिनं डोकं लावलं. ते म्हणले आमचा म्हातारा जातोय 5 वाजता खाली कुठं फिरायला. म्हातारा फिरायला गेला का तुम्ही घरी या. मी 6 पायल्या तांदूळ जमा करून ठेवलेत, 500 रुपये जमा करून ठेवले तांदळामध्येच. तुम्ही यायचं तांदूळ घेऊन जायचं. तेवढं म्हणजे ती पोरं आली मला 5 वाजता बरोबर तांदूळ न्यायला. आणि हे म्हातारा कुठं बाहेर गेला काही सरलं. ती बाईने तांदूळ ठेवलंच होतं तर हे जसं यांनी पाहिलं काय झालंय कसला तांदूळ आहेत. आता बाईने विचार केला आता पोरे जगत नाही ना, आता मी जगत नाही. पण यांनी डोकं लावलं, बाईले हुशार. ते म्हणली अहो ही पोरं म्हणतात देवीचं तांदूळ शिल्लक राहिलं 6 पाहिल्या तुम्ही घेता का? कोण म्हणलं? तुम्हाला आम्हाला काय नाही पाहिजे, हे काट्यानो आम्हाला नाही पाहिजे, उचला ते तांदूळ. उचला ते तांदूळ म्हणलं. त्यांनी पोरांनी तांदूळ उचलून गेले निघून. झाली पंगत. काय म्हणता? जरी त्याला धर्म करायची इच्छा नसली तरी जो त्याच्याकडून जी धर्म करून घेते तिला काय म्हणायचं?
धर्मपत्नी. बायानो, त्याला आवडू तर नाही आवडू, थोडी थोडी त्यांना सवय लावा. ते म्हणे ते पितात, पिऊ द्या, तोंडाचा वास येतो, तोंडाला पट्टी मारून आणा, मग कीर्तनामध्ये घेऊन ये चला. ही धर्मपत्नी. एक मोक्षपत्नी. कोणती पत्नी आहे? मोक्षपत्नी. नवीन लग्न झालं, 2-4 दिवस गेले, महाराज माहेरची माणसं आधी गेली घेऊन नागपंचमीला. नागपंचमीला घेऊन गेला बरोबर हा घरी आला, संध्याकाळी घेऊन पाहतो, कुठे आहे ती? म्हणजे माहेरी गेली. मला न सांगता म्हणे ती माहेरची माणसं आधी घेऊन गेली. गाड्याला खेळात पिणं उलटा पालटा व्हायला लागला. अरे आताच निघाला. आहे म्हणे कुठे झाला? चाललो सासरवाडीला. अरे पाऊस आहे, असू रे पाऊस. अरे नदी आहे. नदी असली म्हणून काय झालं? आरळा नदी म्हणजे काय लय मोठी आहे का? पलीकडे जायचं म्हणतात. तो रात्रीच्या वेळेला गेला, प्रेताला धरून गेला, सापाची शिडी करून गेला. आणि जेवढा पत्नीनं जेवढा पाहिलं ती रशी, सापाची रशी, पत्नीनं विचारलं कुठून आला? तर म्हणजे तू दारला तो दोर लावला होता, दोरला धरून आला. दिव्यानी पाहिलं तर साप होता. तुम्ही आलं कसं इथं नदीतून? म्हणजे पेट्याला धरून आलं. पेट नव्हतं ती, तर फुगून पाडला होता एक माणूस मिलीला, त्याला धरून आला. बायकोने जात म्हणजे लाज वाटत नाही तुम्हाला? या नाचका शरीरासाठी तुम्ही आलात. एवढं प्रेम जर भगवंताशी केलं तर महाराज म्हणतात भगवंताची प्राप्ती होईल. महाराज म्हणतात त्या दिवशी बायकोचं दर्शन घेतलं, ह ब प झाला कुठं. आणि तुळशीदास नावाने त्यांनी ग्रंथ लिहिला. काय तुळशी काय रामचरित मानस. मोक्ष पत्नी महाराज. या सर्वांच्या श्रेष्ठ पत्नी कोणती आहे? पतिव्रता. म्हणजे काय? जी पतीशी अभिन्न आहे, पतीपासून जी कधी अभिन्न दूर जात नाही, अशी पतीवर प्रेम करणार मी पतिव्रता स्त्री असल्यामुळं मला तो पती सर्वोपरी आवडतो. म्हणून मी त्याचा भोग घेण्यासाठी, तसा तो निर्गुण आहे. कसा आहे? तसा तो निर्गुण आहे, पण निर्गुणामध्ये भोग घडत नाही म्हणून मी त्याला सगुण केलं. पहिली त्याची आई झाले, मग त्याची पत्नी झाले. पतिव्रता धर्म पहावो माझा, सर्वा परी पती भोगी जेवो जा.